आमच्यासाठी खरंच बॅड न्यूज आहे, की आमची ट्रिप कॅन्सल झालेली आहे. का कॅन्सल झाली? कसं काय कॅन्सल झाली? हे सगळं तुम्हाला समोर ऐकायला भेटेल. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आणि इथं आता ताईची मम्मी, भाऊ वगैरे आले होते आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. कारण ताईच्या भाचीचा बर्थडे आहे अथिराचा. तर तिच्यासाठीच ड्रेसेस वगैरे घ्यायला जायचे होते आणि अधिक मास स्पेशल शॉपिंग म्हणजे लेकींना जे कपडे करतात ते पण शॉपिंग करायला जायचं होतं. तर मी खूप नको म्हणले, ऐकतच नव्हते. पण ताईच्या मम्मीचं म्हणणं होतं, की "नाही, चल तुला पण घ्यायचं." बघू काय एक मोठं
त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे त्याची खुशी लेकरांना होती. आणि बघा आमचे एवढे लेकरं अथिरा आणि आमची क्यूटसी रिद्धू, तर असे 4-5 लेकरं इथं जमले होते. आता मग काय बघायचं काम आहे यांचं, खेळणं धिंगाणा मस्ती काही विचारूच नका. तर त्या बड्डेचा केक वगैरे यांनी आसिफाबादवरून घेऊन आले होते, कारण ड्युटी करून यांनी डायरेक्ट इथं आलेत आणि आम्ही आदिलाबादवरून आलो. आता सेंटर पॉईंटला आम्ही आहोत. इथंच ताईच्या पाहुण्यातलं म्हणजे केरामेरीच्याच त्यांच्या घरी आम्हाला जेवायला सांगितलं होतं, म्हणजे ताई त्यांना सगळ्यांना जेवायला होतं. आम्ही पाहुणे मग आम्हाला पण बोलवलं तिथंच. तर मग तिथं जाऊन छान जेवण वगैरे करून आलोत आम्ही. तर सगळे इतके खुशी सांगत होते की तुमचे व्लॉग आम्ही रोज बघतो, लेकरं तर तेच बघतात. बघते तू रोज व्लॉग? खूप आवडते. हो छान असतात का? तू रिव्ह्यू दे बरं. छान कशा छान असते? तू बघती ना? येस. आज दिव्यांशी त्यांच्या इथं काय होतं, धोंडे जेवण हो ना. मग आम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं, दगड आम्ही इथे जेवायला आलो. त्यांना सगळ्यांना इतकं छान वाटत होतं आम्ही तिथं गेलोत म्हणून. ते इतकं मस्त सांगत होते की तुमचे व्लॉग बघतो आम्ही, वॉटर पार्कला गेलतात ना, तुम्ही असं केलं ना, ते तुम्ही तसं केलं ना, तुम्ही हे गेम खेळला ना, तुमची ही डिश होती ना. म्हणजे त्यांनी जवळपास सगळं बघितल्यासारखं प्रत्येक गोष्ट ते सांगत होते. आणि मस्त आता आम्ही जेवायला बसलो होतो, मी ताई वगैरे, आणि त्यांनी मस्त असं व्लॉग लावून बसले होते. तर आता तर सुरुवात झालेली आहे आपले सबस्क्रायबर वाढणं, ऑडियन्स आपले छान होणं. तर असं कोणी आपल्याला म्हणलं ना तुमचे व्लॉग छान असतात, आम्ही बघतो असं तसं, तर खूप छान फील होतं. तर आम्ही मस्त असं जेवण एन्जॉय केलं आणि तिथं सगळेच सांगत होते की आम्ही एकही व्लॉग जाऊ देत नाही तुमचा, छानपैकी बघतो. आणि आता मग घरी निघालो सगळ्यांना छान असा बाय करून. तर इथं बघा आमची रिद्धू, तर मागे मी हा ड्रेस शिवला होता आणि आता रिद्धूला घातला आहे, तर मस्त आला होता तिला. अजून थोडीशी मोठी झाली ना मग तेव्हा फिक्स येऊन जाईल तिला. तर आता आमच्या अथिरा म्हणजेच आमच्या पार्लेजी गर्लच्या बर्थडेला आमची छोटीशी रिद्धू आता रेडी झालेली आहे. सगळे बच्चे कंपनी, या बॉईजला काही रेडी करायची गरज नाही. इशिका पण इथं आली होती. तर बघा अथिरानं अगोदर हावाला ड्रेस घातला होता, पण नंतर मग आता बर्थडेला आणलेला ड्रेस तिला घातला, मस्त चेंज केलं. केक तर इतका भारी होता ना, खूपच मस्त. आणि इथं इशिकाला पण मग रेडी केलं होतं आणि आमच्या बच्चांना फक्त कोंब केला आणि बसवलं तिथं. तर बघा तुम्ही गौरव कसं दिसत आहे. तर मस्त अथिराला ओवाळून वगैरे घेतलं. लेकरांना होतं की कधी केक कट करतील आणि कधी खायचा, प्रत्येक वेळेस लेकरांना तसंच असतं. आणि आम्ही सगळ्यांनी कॅन्डल विसरली होती, यांनी पण कॅन्डल आणायची विसरली होती. तर बघा कॅन्डल काही लावली नाही, मग तसाच केक कट केला. तर असा झाला आहे बर्थडे सेलिब्रेशन. आणि जे केकवरचं स्टार, क्लाउड, जे मूनमामा असं सगळं होतं ना, हे सगळेजण काढून खात होते. त्यांना मस्त कॅन्डीसारखं वाटत होतं. तर आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायला जवळपास 11 वाजलेत, कारण इथं येऊनही आम्हाला दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी जेवायला जाणं, तिथं जेवण करून येणं
तर असा खूप जास्त वेळ झाला होता आणि सगळ्यांनी मस्त हे क्लाउड स्टार सगळं एन्जॉय केलं आणि असं संपला आजचा दिवस. आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंग तुम्ही बघू शकता इथं ताईचं आणि अथिराचं आंबे खाणं चाललेलं होतं. अथिराला आंबे इतके जास्त आवडतात ना. आणि तुम्ही अथिराकडे बघा, एकदम पार्लेजी गर्ल सारखी ती दिसती, इतकी क्यूट ना. बस आंबे बस. हां हे प्राणी बघा आता. काऊन असं मुंग्या मुंग्या यायला. बस बस अथिरा. नाही तुला तू नाही नो खाऊ रे तू खाऊ कोणाची जोड रे मी खातो तिखट करते आता काय आहे त्यात. हो ना. अरे एक जण इकडून तर कुठलं काहीच सोडायचं नाही. नारळ पाणी पिणं झालं होतं, पण आता मधलं नारळ काढणं चाललेलं होतं. यात नारळ निघतं का नाही एवढं त्याला कष्ट करू करू मावशीनं आणि ताईनं इथं नारळ काढले. तर 3-4 नारळ फोडले होते. सगळ्यामध्ये मस्त असे नारळ निघले. आणि जे खराब झालेले आंबे वगैरे होते ना, लेकरं इथं माकडांना टाकत होते. जे नारळ होतं ते. आणि इथं माकडं इतके जास्त येतात ना, टोळीनंच येतात. म्हणजे आलं की 25-30 माकडं इथं येणारच. अथिराच्या बर्थडेला असं स्कूटर आणलं होतं, तर आता ते अथिराचं कमी आणि रिद्धूचं जास्त झालंय. तर बघा कशी खेळत होती ती. तिला इतकी मजा वाटत होती ना असं खेळायला. आणि आज आम्हाला कुठेतरी जायचंय, तर त्या अगोदर इथं बघा उगं गप्पा मारत काहीतरी आमचं छोटं मोठं करणं चाललेलं होतं. आणि आज आम्ही पिकनिकला जाणार आहोत. आम्ही सगळे नाही, कारण इथं आता ताईच्या वहिनीला म्हणा किंवा तिचंही नाव स्वातीच आहे, तर लेकरं वगैरे आहेत, ती काही येणार नाही. मी, ताई, राजू भाऊ आणि अमर, आम्ही फक्त मोठ्या दोघांना घेऊन बाहेर फिरायला जाणार आहोत. मग तर आम्ही कुठं पिकनिक करायला गेलो हे बघण्यासाठी उद्याचा व्लॉग नक्की बघा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.